मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाभारतासारखा भव्य ग्रंथ लिहिला गेला, पण त्यामागे दडलं होतं एक गुपित करार. ऋषी व्यासांना जाणवलं तेवढा मोठा ग्रंथ स्वतः लिहिणं अशक्य आहे. मग त्यांनी बोलावलं गणपती बाप्पाला. गणेश हसून म्हणाले, मी लिहीन. पण अट आहे. तू एक क्षणही थांबू नकोस. तू थांबलास तर मी लिहिणं थांबवे. सगळे चकित झाले. पण व्यासही कमी नव्हते. ते म्हणाले, ठीक आहे, पण माझीही अट ऐक. तू लिहिण्याआधी प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेशील. आणि बस. सुरू झाली बुद्धी आणि वेगाची रोमांचक शर्यत. गणपती विजेसारखे लिहित होते. व्यास अविरत श्लोक रचत होते. पण अचानक व्यास असा गुंतागुंतीचा श्लोक म्हणत की गणेशालाच थांबून विचार करावा लागे. तेवढ्यात व्यास पुढचे श्लोक मनात रचून तयार ठेवत. म्हणजे नेमकं कोण जिंकत होतं? वेग की बुद्धी? या अद्भुत खेळातूनच अखेर जन्माला आलं महाभारत. आणि गणेशाला मिळाली उपाधी लेखनाचा देव.